असलेल्या प्रचंड प्रमाणावरती नागरिकांना झालेल्या रासायनिक परिसरातील वासंबे ग्रामपंचायतीमध्ये विविध कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण मी आणि आपले लोकप्रिय आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलं। वसुंधरा योजनेमध्ये या ग्रामपंचायतीने कोकणामध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे। इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या नागरिकांना झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता आणि इतर अभियानाची अंमलबजावणी करणं इतकं सोपं राहू शकत नाही, पण आम्हा सर्वांचंच पाठबळ मिळालं। सरपंच आणि त्यांच्या सदस्यांची इच्छाशक्ती होती, नागरिकांचा सहभाग तितकाच उत्स्फूर्तपणे राहिला, म्हणूनच आज या ग्रामपंचायतीने कोकण प्रांतामध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे। उद्याच्या भवितव्यामध्ये राज्यपातळीवरती सुद्धा ते स्थान ओम मुंडेंच्या नेतृत्वाखाली मिळेल याच्यात मला विश्वास आहे। आणि त्याचबरोबर ती आमदारांनी 2-3 बाबी या ठिकाणी प्रकर्षाने सांगितल्या की आता या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये करण्याची आवश्यकता आहे। घनकचरा प्रकल्पाच्यासाठी राज्य सरकारकडनं जागा देण्याची आवश्यकता आहे आणि मग ती जागा मिळाल्याच्यानंतर मग प्रक्रिया करणाऱ्या त्या संबंध याच्यासाठी काही निधीची आवश्यकता लागेल। सांडपाणी वाहणारं जे काही आज पाईपलाईन आहे ती खालापूरपासून खोपोलीपासून ते थेट करावी, अशा वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी मांडण्यात आल्या। उद्याच्या भवितव्यासाठी या साऱ्या गोष्टीची आवश्यकता आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमितभाईंच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार जनकल्याणाच्या संबंध देशभरामध्ये योजना राबवतं। राज्यामध्ये देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथरावच्या नेतृत्वाखालचं सरकारसुद्धा प्रचंड प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतं। आम्ही दोघेही संयुक्तपणे या ग्रामपंचायतीच्या या वेगवेगळ्या कामांच्यासाठी सतत पाठपुरावा करू आणि या योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं होईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।